आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. पुढे तर मनुस्मृतीत मनूने ब्राह्मणांसाठी म्हटले आहे, जे काही आहे ते सर्व ब्राह्मणांचेच आहे. अर्थात या संसारात जे काही आहे ते सर्व ब्राह्मणांकरिताच आहे. कारण ब्राह्मण आपल्या ज्ञानाच्या बळावर त्याचे योग्य प्रयोग करू शकतो. तो ब्रह्माच्या उपदेशाला सर्वांना धर्मात्मक दान देण्याकरिता उत्पन्न झालेला आहे. त्यामुळेच तो सर्वश्रेष्ठ आहे. मनुस्मृतीत ब्राह्मणपूजेची विस्तारपूर्वक व्याख्या आहे. काय म्हटले आहे पहा. पहिल्यांदा देवकार्याकरिता निमंत्रित ब्राह्मणांची फूलमाल्यार्पण करून यथासांग पूजा करावी. त्यानंतर पैतृक कार्याकरिता निमंत्रित ब्राह्मणांचीही पूजा करावी. अग्निकुंड नसल्यास ब्राह्मणांच्या हातातच हवन करावे. कारण ब्राह्मण अग्नी समानच आहेत. ही गोष्ट मंत्र जाणणाऱ्या ब्राह्मणानेच म्हटलेली आहे. ब्राह्मणांनी स्वतःच म्हटले आहे की आम्ही अग्नीसारखे पवित्र आहोत, जरी ते कितीही नीतिभ्रष्ट पापयुक्त आचरण करणारे का असेना. मन प्रसन्न तृप्त करणारे स्वादिष्ट भोजनादी पदार्थ फुलांनी युक्त सुगंधित पदार्थांना ब्राह्मणांच्या समोर ठेवावेत. ब्राह्मणांची परिक्रमा देवतांसारखीच करावी. जर आपण कुठे जात आहात आणि वाटेत समोर गाय, देवता, ब्राह्मण, घृत, मधू, चौरस्था परिचयाची वनस्पती आढळल्यास त्यांना प्रदक्षिणा करूनच पुढे जावे. वायू, अग्नी, सूर्य, जल, ब्राह्मण आणि गाय यांना पाहत असताना मलमूत्रेचे विसर्जन करू नये. म्हणून राजालाही ब्राह्मणांच्या पूजा व सेवायुक्त कराव्यात नियमांनी बांधून ठेवला आहे. राजा ब्राह्मणांचा दासानुदासच आहे. विविध यज्ञांना योग्य प्रकारे दक्षिणा देऊन करावे. धर्मार्थ ब्राह्मणांना भोग्य वस्तू, गृह, दान, शय्या, आभूषणे, वस्त्रादी दान स्वरूपात द्यावे. गुरुकुलातून विद्याध्ययन करून जो ब्राह्मण आपल्या पित्याच्या घरी आलेला असेल, राजाने त्याची पूजा करावी. हा ब्राह्मण म्हणजेच कधीही क्षती न पोहोचणारा खजिना आहे. जे धन आणि साहित्य ब्राह्मणाला दिले जाते ते कधीही क्षतिग्रस्त होत नाही. त्याला चोर चोरी करू शकत नाही. त्यामुळे राजाने आपल्या धनातून अशा ब्राह्मणांची सेवा, शुश्रूषा आणि पूजा अर्चा करावी. आता ब्राह्मणांना दान देण्याचे नियम पहा. ब्राह्मणाव्यतिरिक्त क्षत्रिय इत्यादीस जेवढे दान दिले गेले तेवढे एका मूर्ख ब्राह्मणाला दिल्यास दुप्पट आणि वेदातील एका शाखेत निष्णात ब्राह्मणाला दिल्यास 1,00,000 पट आणि सर्व वेदात निष्णात ब्राह्मणास दिल्यास अनंत पटीने फळ मिळते. पुढे लिहिले आहे, राजाने आपल्या मरणासन्न अवस्थेतही कुणास ब्राह्मणांपासून कर्ज घेऊ नये आणि भोजनादी व्यवस्थेकरिता बाध्य करण्याचे त्यास कष्ट देऊ नये. अर्थात राजाने मरणासन्न अवस्थेतही वेदशास्त्री ब्राह्मणांकडून कर घेऊ नये व आपल्या राज्यात वेदशास्त्री पारंगत ब्राह्मणास खाण्यापिण्याची तदाद पडू नये याची व्यवस्था करावी. मनुस्मृतीत म्हणून राजाचे मंत्रिपद सदैव ब्राह्मणांकडे राहील असे सुरक्षित व्यवस्था केलेली आहे. जर राजा न्यायनिवाडा करण्यास असमर्थ ठरत असेल तर त्याने आपल्या जागेवर अशा ब्राह्मणाला नियुक्त करावे, जो श्रेष्ठ मंत्री असून धर्मशील, जितेंद्र, आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवणारा तथा कुलवान असावा. जर ब्राह्मण विद्वानाला गाढून ठेवलेली एखादी वस्तू मिळाली तर ते धन ब्राह्मणाने घेऊन घ्यावे, कारण तो सर्वांचा स्वामी आहे. राजाने विद्वान ब्राह्मणाला व बुद्धिमान मंत्री सोबत घेऊन सामान्य वेशभूषा करून न्यायालयात प्रवेश करावा. ब्राह्मण कोणतेच कार्य करीत नसला, मूर्ख जरी असला तरी जातीचा ब्राह्मण असल्यामुळे राजाला धर्माचा उपदेश करू शकतो. म्हणून ब्राह्मणांना सर्व शिक्षेतून सुटका दिली आहे. क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांना शरीराच्या 10 स्थानावर मूत्रस्थान, पोट, जीभ, दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही डोळे आणि नाक इत्यादी ठिकाणी, परंतु ब्राह्मणाला दंड न देता जाऊ द्यावे असे स्वतः मनूने म्हटले आहे. अन्य वर्णीयांवर ब्राह्मणांचे जे श्रेष्ठत्व मनूने लादले त्याचे वर्णन पहा. ब्राह्मणाने क्षत्रियांची कोणते व्यवहार करावे. जर घरात क्षत्रिय पाहुणा आला तर ब्राह्मणांतर त्यालाही भोजनाकरिता विचारून घ्यावे. ब्राह्मणांकरिता क्षत्रिय, वैश्य, शूद्रांची काय स्थिती आहे पहा.
ब्राह्मणांच्या घरी क्षत्रिय, वैश्य, शूद्र, इतर भाऊ व गुरु सर्व अतिथी पाहुणे मानल्या जात नाही. पुढे म्हणूने ब्राह्मणांच्या हिताचे रक्षणार्थ गैर ब्राह्मणीय व्यक्तीच्या हत्येला सुद्धा योग्य ठरवलेले आहे. आत्मसंतुष्टीच्या त्रासातून मुक्त करण्यात येणाऱ्या यज्ञाच्या साहित्याची जुळवाजुळव करताना स्त्रियांना आणि ब्राह्मणांना होणाऱ्या त्रासातून सुटकेकरिता कोणाच्याही हत्येस मुभा आहे. दुसऱ्याकरिता शासनाची काय व्यवस्था केलेली आहे? मनूचे नियम पहा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य इत्यादींनी ब्राह्मणांच्या हत्येची विचाराने हत्या न करता केवळ शस्त्र जरी उचलला तरी तो 100 वर्ष सामित्र नावाच्या नरकात राहतो. युद्धात सामील न होणाऱ्या ब्राह्मणाच्या शरीराला इजा पोहोचवून त्यातून रक्तस्राव वाहणारा परलोकात अत्यंत दुःखी होत असतात. ब्राह्मणांच्या त्या वाहणाऱ्या रक्ताचे पृथ्वीचे जेवढे कण भिजतात तेवढे वर्ष तो परलोकात रक्त पिणाऱ्या कुत्रा, शियार इत्यादींचे भोजनात उपयोग करीत असतो. मनुस्मृतीत अन्य वर्णीयांच्या स्त्रियांबरोबर विशेष शूद्रांच्या स्त्रियांसह शय्यासोबत करण्यास ब्राह्मणांस मोकळीक आहे. ते पाप नसून प्रायश्चित्तासही योग्य कारण नाही. ब्राह्मण जर शूद्र मुलीच्या ओठाला स्पर्श करून तोंडात तोंड घालून हवेचा स्पर्श आपल्या शरीराला होऊ दिला आणि तिच्यापासून संतान जरी पैदा केले तरी कुठलेच प्रायश्चित्ताचे प्रावधान नाही, कारण हे सर्व सत्संगतीनेच होत असते. आता दुसरीकडे पहा. जर शय्यासोबत ब्राह्मण किंवा अन्य स्त्रीसोबत इतर वर्णीयांनी केले असल्यास त्याला जिवंत मारून टाकावे असे मनूने मनुस्मृतीत म्हटले आहे. ब्राह्मणाव्यतिरिक्त अन्य जातीतील व्यक्तीने स्त्रीशी भोग, आलिंगन इत्यादी सारखे सामाजिक गुन्हा केल्यास त्यास मृत्युदंड दिला गेला पाहिजे. कारण नट, चारण, चांडाळ आणि भाट इत्यादींच्या स्त्रिया सोडून इतर स्त्रिया रक्षण करण्यायोग्य आहेत. मनूने केलेली व्यवस्था पहा. जर एखाद्या ब्राह्मणाने कुण्या शूद्र स्त्रीशी संभोग केला तर त्याला शिक्षा काहीच नाही, परंतु हेच कार्य दुसऱ्याने केल्यास त्याचे लिंग कापून टाका, डोळे फाडून टाका, त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून मारून टाका. हे आहेत मनू ब्राह्मणांचे मनुस्मृतीतील विचार. मनूने सर्व जगाचा स्वामी ब्राह्मण असल्याचे सांगितले. शरीराचे उत्तम भाग मुख, तोंड यातून उत्पन्न झालेल्या आणि वेदाला अंगीकारल्याने धर्माप्रमाणे सर्व जगाचा स्वामी मालक ब्राह्मणच आहे. पुढे म्हटले आहे, ब्राह्मण मूर्ख का असेना पण तो महान देवता. ज्या प्रकारे वैदिक अथवा अवैदिक पद्धतीने उत्पादित अग्नी महान देवता आहे, त्याच प्रकारे ब्राह्मण पंडित मूर्ख का असेना तरी तो महान देवता आहे. ब्राह्मण पूजनीय आहे कारण तो परम देवता आहे. राजाला सांगितले गेले आहे की त्याने ब्राह्मणाला क्रोधित करू नये. पहा. अत्यंत कठीण प्रसंग, आपत्ती असल्यासही राजाने ब्राह्मणाला क्रोधित करू नये. जर ब्राह्मण क्रोधित झाला तर सैन्य आणि वाहनास त्याचा राजाचा नाश करून टाकतो. त्यांनी अग्नीसारख्या सर्व भक्षी समुद्राच्या तेजाला क्षती पोहोचविणाऱ्या चंद्राला पूर्णत्व आणले. अशांना क्रोधित केल्यास कोण नष्ट होणार नाही. आणखी हे ब्राह्मण देवतांना मनुष्यही करू शकतात आणि नवीन ब्रह्मांडाचे निर्माणही करू शकतात. जो क्रोधित झाल्यास अन्य मनुष्य, प्राणी आणि मनुष्य रक्षणार्थीची रचना निर्माण करू शकतो आणि वेदांना मनुष्य करू शकतो. त्यांना त्यातून कोण समृद्धशाली बनवू शकतो. त्यांच्या आश्रयात लोक आणि देवता सदैव राहतात. त्यांचे ब्रह्मा हीच संपत्ती आहे. त्यांना जगण्याची इच्छा बाळगणारा कोण त्रास देऊ शकतो. क्षत्रिय ब्राह्मणांपासून उत्पन्न झालेला आहे. तो क्षत्रियांचे राज्य हिसकावून आपल्या स्वाधीन करू शकतो. ब्राह्मणांना सर्वोपरी अत्यंत जीवघेणे त्रास देणाऱ्या क्षत्रियास शासनदंड ब्राह्मणच करू शकतो. कारण क्षत्रिय ब्राह्मणांपासून निर्माण उत्पन्न झालेला आहे. अग्नी पाण्यापासून क्षत्रिय ब्राह्मणांपासून आणि लोह दगडापासून उत्पन्न झालेले आहे. हे सर्व असूनही त्यांच्या उत्पत्तीत स्थानातच ते शांत राहतात. म्हणून ब्राह्मणाला धर्माची मूर्ती सांगितलेली आहे. ब्राह्मण धर्माकरिताच उत्पन्न झालेला आहे. तो धर्माची शाश्वत मूर्ती आहे. त्यामुळेच तो मोक्ष प्राप्त करण्याचा अधिकारी आहे. ब्राह्मण असताना दुसऱ्याला मोक्ष मिळू शकत नाही. म्हणून ब्राह्मणांना देवतांसारखे श्रेष्ठ संबोधले आहे. अर्थात ब्राह्मणाच्या तोंडून पितृगण कव्य आणि देवगण हव्य खातात. त्यामुळे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही.
मनू महाराज म्हणतात, ब्राह्मण देवांचेही देवता आहेत. जर कुणी त्यास मारून टाकले तर त्याला 1000 वर्षेपर्यंत कष्ट भोगावे लागेल. पहा, जन्मत ब्राह्मण देवांचाही देवता आहे आणि लोकांनी त्यास सत्य मानले आहे. ब्राह्मणाला मारण्याची धमकी दिल्यास 100 वर्षे आणि काठी मारल्यास 1000 वर्षापर्यंत नरक भोगावे लागेल. या प्रकारे मनूने ब्राह्मणांना मार खाण्यापासूनही सुरक्षित केले आहे. राजाही त्याला कोणत्याच प्रकारची शिक्षा करू शकत नाही. ब्राह्मणांच्या हत्येपेक्षा मोठे संसारात दुसरे पाप नाही. त्यामुळे राजाने त्यांच्या हत्येचा स्वप्नातही विचार करू नये. मनूच्या म्हणण्यानुसार वेद वाचण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणालाच आहे. आपापल्या कामात लागलेले द्विजीय ब्राह्मण वेदांना वाचू शकतात. ब्राह्मणांशिवाय दुसऱ्यांनी वेदांना वाचू नये. ब्राह्मणांकरिता मेहनतीचे शेतीचे काम निषिद्ध आहे. वेश्यांच्या वृत्तीने जीवन जगणाऱ्या ब्राह्मणांनी क्षत्रियधर्मी हिंसाधीन परस्वाधीन कृषिकार्य प्रयत्नपूर्वक सोडावे. शेती खऱ्या अर्थाने पराधीन आहे, कारण ते निसर्गाच्या स्वाधीन आहे. ब्राह्मण क्षत्रियांना कष्टाची कामे शेती करण्यापासून मनाई केलेली आहे, कारण त्यांच्या धन संपत्ती संग्रहाचे दुसरे मार्ग निश्चित केलेले आहे. त्यामुळे ब्राह्मण क्षत्रिय हे कधी दारिद्र्य बनू शकत नाही. पहा, शत्रूंना जिंकून देवता आणि धार्मिक ब्राह्मणांची पूजा करावी आणि त्यांना दान दक्षिणा देऊन सर्वत्र भय विरहित वातावरण तयार करावे. हरवलेले धन सापडले असता त्यावर अर्धे हक्क ब्राह्मणांचे असते. चोरीचे धन सापडल्यास राजाने ते धन सर्व वर्णाचे मालक स्वामी ब्राह्मणांना देऊन टाकावे. राजाजवळ दंडात्मक कारवाईने जे धन गोळा झाले ते सर्व ब्राह्मणांना देऊन टाकावे. राजाने सर्व प्रकारच्या दंडात्मक कारवाई द्वारे गोळा झालेले धन ब्राह्मणांना देऊन टाकावे आणि राज्य मुलांना देऊन रणांगणाकडे कूच प्रस्थान करावे. राजाने रणांगणात जातानाही आणि जिंकून आल्यानंतरही धन ब्राह्मणांना द्यावे. जर एखाद्या ब्राह्मण निसंतान मेला तर राजाने त्याचे धन घेऊ नये, ही शास्त्राने आखलेली मर्यादा आहे. अन्य वर्णीयांच्या कोणी मेल्यास व त्याचे वारीस नसल्यास राजाने त्याचे धन घ्यावे, पण अशा मृतक ब्राह्मणांचे धन इतर ब्राह्मणाला द्यावे. दंडात्मक कारवाईत अन्य वर्णीयांच्या तुलनेत ब्राह्मणाला कमी दंड दिले पाहिजे. पहा, धार्मिक राजाने तिन्ही वर्णीयांपैकी खोटा गावी देणाऱ्या व्यक्तीसह देशाबाहेर काढून त्याची सर्व संपत्ती हिसकावून घ्यावी, पण याच अपराधाकरिता ब्राह्मणाला नुसते देशाबाहेर घालवून द्यावे. सर्व प्रकारचे पाप करणाऱ्या ब्राह्मणांचेही वध करू नये. त्याला कोणतेही शारीरिक इजा न पोहोचवता त्याच्या धनासह देशाबाहेर घालवून द्यावे. त्याचे धनही घेण्यात येऊ नये. आणखी पहा, जर कोणी क्षत्रिय ब्राह्मणाला अभद्र बोलत असेल तर त्याला 100 पण पुरातन नाणे आणि वैश्यांनी अभद्र बोलल्यास 150 ते 200 पण आणि शूद्रांनी जर कटू अभद्र बोलल्यास प्राणदंड दिला पाहिजे. जर क्षत्रिय वैश्य आणि शूद्र दंड देण्यास असमर्थ असल्यास त्यांच्याकरवी कामे करून दंड वसूल करण्यात यावे. ब्राह्मण जर दंड देत नसल्यास त्यांच्याकडून हळूहळू वसूलण्यात यावे, पण काम करून घेऊ नये. ब्राह्मणांची सेवा केल्यास स्वर्गप्राप्ती होते. मनूचे म्हणणे पहा, वेदाला जाणणाऱ्या ब्राह्मणांची आणि यशस्वी ब्राह्मणांची सेवा केल्याने शूद्रांना स्वर्ग मिळेल. जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येत शूद्र सेवारत राहतील तर ब्राह्मण का काम करेल? मनू म्हणतात, जे ब्राह्मण म्हणतील त्यालाच धर्म समजून पालन करावे. या संसारात जे काही आहे ते सर्व ब्राह्मणांचे आहे. वेदांना जाणणाऱ्या एकही ब्राह्मणाचे जे म्हटले तेच परमधर्म आहे आणि इतर 1 सहस्त्र लोकांनी जरी निर्णय दिला तो धर्म होऊ शकत नाही. ब्राह्मणाने ऋतू किंवा अमृत मेलेल्या किंवा न मेलेल्या, सत्य किंवा असत्याने अर्थात कोणत्याही पद्धतीने जीवनापन करावे, पण कुत्र्यासारखे अर्थात सेवा चाकरीसारखी कामे कधीही करू नये. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.